उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी एकत्र येत वरळी येथे विजय मेळावा घेतला। त्यामुळे गेल्या 20 वर्षापासून शिवसैनिकांना ठाकरे बंधू एकत्र येणार काय या प्रश्नाचे उत्तर मिळाले। त्यामुळे वरळी परिसरातील उत्साह सर्व काही सांगून जात होता। गेल्या 4 महिन्यापासून एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रातील राजकारण 360 डिग्रीमध्ये बदलले आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत असे काही राजकीय पक्षांसह राजकीय धुरीणांना वाटत होते। मात्र राज व उद्धव ठाकरेंनी सर्वांचे अंदाज फेल ठरवले। दोघेजण एकत्र येणार नाहीत यासाठी प्लॅनिंग करणाऱ्यांचीही मोठी अडचण झाली आहे। ठाकरे बंधूंनी केलेल्या या हातमिळवणीनंतर आता महायुतीला त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे। एवढे दिवस दोघे एकत्र येऊ नये यासाठी प्लॅनिंग केले होते। मात्र आता भाजपा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यांची रणनीती बदलावी लागणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत। त्यातच मुंबई महापालिका निवडणुका लवकर होणार आहेत। BMC निवडणुकीची यावेळेस भाजपने मोठी तयारी केली आहे। त्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून प्लॅनिंग सुरू आहे। भाजप व एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे निम्म्यापेक्षा अधिक माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे। त्या जोरावर भाजपकडे आता 100 माजी नगरसेवक आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे लवकरच 50 माजी नगरसेवकांचा आकडा होणार आहे। त्यामुळे भविष्यात या दोन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवली तर आकडा बहुमताच्या पुढे जाऊ शकतो असे चित्र होते। पण आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत। त्यामुळे येत्या काळात मराठी आणि हिंदुत्वाची मतदार पुन्हा ठाकरे बंधूंकडे आकर्षित होऊ शकतात। त्याचा परिणाम शिंदे गटाची ताकद कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। त्यामुळेच गेल्या 2 दिवसापासून भाजप एकनाथ शिंदे यांनी त्यांची रणनीती बदलली आहे। दोघे ठाकरे ब्रँड म्हणून एकत्र आले तर त्यांचा मुकाबला कोणत्या पद्धतीने करायचा आहे त्यानुसार भाजप व शिंदेंनी आता राज ठाकरे यांना सॉफ्ट कॉर्नर देण्याचे ठरवले आहे। येत असलेल्या प्रतिक्रिया पाहता राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर बोलले ते योग्यच आहे असे म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे। त्याशिवाय उद्धव ठाकरेंना या 2 बंधू एकत्र येण्याचा फायदा होऊ नये यासाठी त्यांच्या वक्तव्यावर टीका करण्याची भूमिका घेतली आहे। येत्या काळात एका भावाला गोंजारायचे तर दुसऱ्या भावाला अंगावर घ्यायचे अशी रणनीती भाजप आणि एकनाथ शिंदे आखत आहेत। येत्या काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा ठाकरे बंधूंकडे आकर्षित होऊ शकतात। त्यामुळे शिंदे गटाची ताकद विशेषतः मुंबई आणि कोकणात कमी होऊ शकते, तर दुसरीकडे भाजपने मराठी मतांचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाशी युती केली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपला मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे। त्यामुळे भाजपची ताकद देखील कमी होऊ शकते। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना एकत्र येतात प्लॅन बदलला आहे। राज ठाकरे यांचे कौतुक करण्यामागे भाजपची दुसरी एक रणनीती आहे। ती अशी की राज ठाकरे भाजप व एकनाथ शिंदेवर तुटून पडणार नाहीत आणि त्यांचा फायदा या 2 पक्षाला होईल, तर दुसरीकडे मनसेचा जास्त फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार नाही। याबाबतची दक्षता घेतली जात आहे। आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची ही रणनीती पास होते की फेल हे मुंबई महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे।